आमदार संतोष बांगर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल. वाकुडे गावातील शिवारामध्ये पैसे वाटप होत असल्याचा आरोप. माजी खासदार शिवाजी माने यांच्या तक्रारीनंतर कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नगरच्या ऑटोमोटिव्ह चौकामध्ये काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्या वाहनाचा अपघात. प्रचार संपून घरी जात असताना कारला ट्रकची धडक. अपघातामध्ये कोणालाही इजा नाही. भाजपकडून माझा बूथ सर्वात मजबूत हे अभियान. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचं नवं अभियान. मोदी महाराष्ट्रातील 1 लाख बूथ प्रमुखांसोबत संवाद साधणार. महाराष्ट्राच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत. भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्याकडून इच्छा व्यक्त. नागपूर जिल्ह्यातील सावनेरचे भाजप उमेदवार आशिष देशमुख यांच्याकडून मतदारांना साष्टांग दंडवत. प्रचार सभेदरम्यान आशिष देशमुख यांनी व्यासपीठावरूनच नमस्कार करत मतदारांना आशीर्वाद मागितले. रोहिणी खडसे आणि कार्यकर्त्यांचा रात्री 2 वाजेपर्यंत बोदवड पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या. रोहिणी खडसे यांच्या प्रचार रॅलीमध्ये गोंधळ होऊन कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप. रत्नागिरीमध्ये काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार कैस नूर महम्मद फणसोपकर यांचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा. बाळ माने यांना पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा जाहीर केला. मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गामध्ये बदल. सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत वाहतुकीत बदल. पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय.